नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्पिकचा वापर कसा करायचा हे सविस्तर दाखवणार आहेत। बरेच जण हार्पिक वापरतात पण चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही। त्यामुळे आज मी तुम्हाला अशी सोपी आणि प्रभावी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे तुमचं जे बेसिंग आहे ते एकदम क्लीन होणार आहे। तर बघू शकता हे जे बेसिंग आहे हे माझं हँडवॉशचं ब्रश बेसिंग आहे। तर बघा अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकून याला एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर बघा अगोदर आपल्याला हार्पिक यूज करण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ म्हणजे याला एकदम छान असं ओलं करून घ्यायचं आहे। हे एकदम छान असं ओलं झालं की त्यानंतरच आपल्याला यावरती हार्पिकचा यूज करायचा आहे। त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला बी समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण जे बेसिंग आहे त्याच्यावरती हार्पिक टाकून घेणार आहोत। तर बघा आपल्याला एकदम कमी असं हार्पिकचा यूज करायचा आहे। लगभग मी ते 1 चमचा छोटा चमचा हार्पिकचा यूज केलेला आहे आणि बघू शकता अशा प्रकारे सर्व बेसिंगवरती मी टाकून घेतलेला आहे। आता एका गोष्टीचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, हप्त्यातून तुम्हाला फक्त 2 वेळेसच हार्पिकचा यूज करायचा आहे, नाहीतर तुमचं जे बेसिंग आहे ते काळंसुद्धा पडू शकतं। तर बघू शकता इथे मी एक पॉलिथॉन घेतलेले आहे। तुमच्याकडे जर सॉफ्टवाली घासणी असेल तर तुम्ही इथे तिचा यूज करू शकता। तर बघा मी अगोदर याला वल्ल करून घेतलेलं आहे, त्यानंतर आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे जे पूर्ण बेसिंग आहे ते आपण एकदम स्वच्छ असं घासून घेणार आहोत। तर बघू शकता माझं हे जे बेसिंग आहे याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच पिवळे डाग पडलेले होते आणि तुम्ही बघू शकता हार्पिक टाकताच हे जे डाग आहे ते हळूहळू निघायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपले जे बेसिंग आहे त्याचा कलरसुद्धा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा याच प्रोसेसने आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला एकदम छान असं घासून घेतलेलं आहे। त्यानंतर मी हार्पिक घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने याला धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत सोडा। आपण जो कपडे स्वच्छ करण्यासाठी यूज करतो तो लगभग मी इथे 1 चमचा सोडाचा इथे यूज करणार आहोत आणि बघा अशा प्रकारे मी पूर्ण जे बेसिंग आहे त्याच्यावरती पसरट घातलेलं आहे। त्यानंतर आपण याला एकदम छान असं पुन्हा घासून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। सो फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तर बघू शकता सोडा टाकल्यानंतर याला मी एकदम छान असं घासून घेतलेलं आहे। हे एकदम छान असं घासून झालं की लगेच आपण काय करणार आहोत, स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 वेळेसच अशा पद्धतीने आपलं जे बेसिंग आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी हे एकदम छान असं घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे बेसिंग आहे किती जास्त चमकत आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला इथे सींड।